नमस्कार बंधू भगिनींनो, मी कोच प्रभाकर कासार. दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या माझ्या व्हिडिओ मालिकेमध्ये आपले स्वागत करतो. मी आज या व्हिडिओ मालिकेचा 6वा भाग आपल्यासाठी प्रसारित करीत आहे. या 6व्या भागाचे नाव आहे सॅटेलाइट, उपग्रह. आज आपण जी काही तांत्रिक प्रगती साधलेली आहे विविध क्षेत्रामध्ये, ती या सॅटेलाइटने साधलेली आहे. म्हणून सॅटेलाइट उपग्रहाची माहिती आपल्याला होणे आवश्यक आहे. म्हणून आज या भागाची निवड मी आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी केलेली आहे. चला तर मग उपग्रह म्हणजे काय हे अगोदर बघूया. उपग्रह म्हणजे खगोलशास्त्रामध्ये मोठ्या आकाशीय वस्तूभोवती एका ठराविक कक्षेमध्ये फिरणारी वस्तू म्हणजे सॅटेलाइट किंवा उपग्रह होय. या उपग्रहाचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे नैसर्गिक सॅटेलाइट. निसर्गाकडून प्राप्त झालेल्या सॅटेलाइटला नैसर्गिक सॅटेलाइट असे म्हटले जाते. आणि पृथ्वीभोवती चंद्र फिरतो म्हणून चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्र हा नैसर्गिक सॅटेलाइट आहे, उपग्रह आहे. यामध्ये 2 नंबरचा प्रकार असतो कृत्रिम सॅटेलाइट. कृत्रिम सॅटेलाइट म्हणजे मानवाने विकसित केलेल्या आणि आकाशात सोडलेले यंत्र म्हणजे कृत्रिम सॅटेलाइट होय. या सॅटेलाइटच्या उपयोगावरनं त्याचे खालील प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे संपर्क सॅटेलाइट म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट. या सॅटेलाइटचा वापर टीव्ही सिग्नल्स, मोबाईल कॉल्स आणि इंटरनेट सेवा प्राप्त करण्यासाठी होतो. यामध्ये दुसरा प्रकार आहे हवामान उपग्रह, वेदर सॅटेलाइट. पृथ्वीच्या हवामानाचे निरीक्षण करण्यासाठी या सॅटेलाइटचा वापर होतो. तसेच पाऊस, चक्रीवादळ हे जे काही संकट आपल्यावरती येतात नैसर्गिक, याची सूचना प्राप्त करण्यासाठी या वेदर सॅटेलाइटचा वापर केला जातो. यामध्ये 3 नंबरचा प्रकार आहे नेव्हिगेशन सॅटेलाइट. या सॅटेलाइटचा वापर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी केला जातो. रस्ता शोधण्यासाठी आणि एखादे ठिकाण निश्चित करण्यासाठी या नेव्हिगेशन सॅटेलाइटचा वापर केला जात असतो. यामध्ये 4था प्रकार आहे पृथ्वी निरीक्षण उपग्रह, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. हा सॅटेलाइट पृथ्वीवरील संसाधने, शेती, समुद्र, जंगल याचे निरीक्षण करण्यासाठी या सॅटेलाइटचा वापर केला जातो. वैज्ञानिक सॅटेलाइट, सायंटिफिक सॅटेलाइट. या सॅटेलाइटचा वापर अवकाशातील अंतराळात ग्रह, तारे आणि ब्लॅक होल्स यांच्या संशोधनासाठी या सॅटेलाइटचा वापर केला जातो. सॅटेलाइट हे जे यंत्र आहे हे प्रामुख्याने 2 भागांपासून बनवलेले असते. त्यामध्ये पहिला भागाचं नाव आहे बेस.
हा सॅटेलाइटचा मुख्य सांगाडा असतो. यामध्ये बॅटरी, संगणक, इंधन आणि उपग्रहाला नियंत्रित करणारी यंत्रणा असते. दुसऱ्या भागाचे नाव आहे पेयलोड. या पेयलोडमध्ये कॅमेरा फोटो काढण्यासाठी, अँटिना सिग्नल पाठवण्यासाठी आणि सेन्सर या भागांचा समावेश पेयलोडमध्ये होत असतो. उपग्रह पृथ्वीपासून किती अंतरावर फिरतात यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे LEO, लो अर्थ ऑर्बिट. हे सॅटेलाइट पृथ्वीपासून 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर अंतरावर वेगाने फिरत असतात. याचा उपयोग हवामानविषयक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी होतो. दुसरा प्रकार आहे MEO, मीडियम अर्थ ऑर्बिट. याचा उपयोग नेव्हिगेशन सिस्टम मध्ये केला जातो आणि हे सॅटेलाइट 2000 किलोमीटर पासून ते 35,786 किलोमीटर अंतरावर पृथ्वीपासून फिरत असतात. आणि यामध्ये तिसरा प्रकार आहे GEO, जिओस्टेशनरी अर्थ ऑर्बिट. हे सॅटेलाइट 35,700 किलोमीटर अंतरावर पृथ्वीपासून वेगाने फिरत असतात. हे एका वेगाने फिरत असल्याने पृथ्वीच्या वेगाशी याचा वेग हा समान केलेला असतो, त्यामुळे ते स्थिर दिसतात आणि याचा वापर आपण दळणवळणामध्ये करत असतो. अशा पद्धतीने सॅटेलाइटचे पृथ्वीपासून किती अंतरावर फिरतात यावरून 3 प्रकार पडतात. आता उपग्रह आकाशात सोडण्यासाठी जी लॉन्च व्हेकल आपण वापरतो त्याला रॉकेट असं म्हणतो. या रॉकेटचे 2 प्रकार पडतात. भारतीय संशोधन संस्था इस्रो याचे रॉकेटचे जे 2 प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे PSLV आणि दुसरा प्रकार आहे GSLV. या 2 प्रकाराचे रॉकेट इस्रो ही भारतीय संशोधन संस्था वापरत असते. या रॉकेटच्या प्रकाराचे सिलेक्शन त्याच्या फिरणाऱ्या अंतरावरून आणि त्याच्या वजनावरून सिलेक्शन केले जाते. PSLV या रॉकेटचे वापर कमी अंतरावर आणि कमी वजनाचे उपग्रह वाहून नेण्यासाठी या PSLV रॉकेटचा वापर केला जातो. आणि दुसरा प्रकारचा रॉकेटचा प्रकार आहे JSLV. हा रॉकेटचा प्रकार पृथ्वीपासून जास्त अंतरावर आणि जास्त वजनाचे सॅटेलाइट प्रक्षेपण करण्यासाठी होत असतो. अशा पद्धतीने सॅटेलाइटचे काम आणि प्रकार चालत असतात. आता आपण सॅटेलाइट लॉन्चिंग कसे होते ते पाहूया. उपग्रहाला अंतराळात नेण्यासाठी रॉकेटचे सिलेक्शन केले जाते. रॉकेट उभ्या स्थितीत लॉन्च पॅडवर आणले जाते, त्यामध्ये इंधन भरले जाते आणि उपग्रहाला रॉकेटच्या सर्वात वरच्या भागात सुरक्षित ठेवले जाते. रॉकेटचे इंजिन जेव्हा सुरू होते तेव्हा प्रचंड शक्ती ही पृथ्वीच्या दिशेने बाहेर पडत असते आणि ही शक्ती रॉकेट वर ढकलण्यासाठी मदत करत असते. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती पार करण्यासाठी रॉकेटला प्रचंड वेगाची गरज असते. रॉकेट
एकाच वेळी पूर्णपणे वर जात नाही, त्याचे वेगवेगळे भाग असतात आणि ते वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळे होत असतात. पहिल्या भागामध्ये इंधन संपल्यानंतर तो भाग वेगळा होऊन हा समुद्रात पडतो आणि दुसऱ्या भागाचे इंजिन सुरू होते आणि इंजिन सुरू झाल्यानंतर त्याला प्रचंड वेग मिळत असतो. वजन कमी झाल्यामुळे ते अधिक वेगाने वर जात असते. जेव्हा रॉकेट ठरवलेल्या उंचीवर पोहोचते तेव्हा रॉकेटचा शेवटचा भाग उपग्रहाला एका विशिष्ट वेगाने आणि कोनातून ढकलतो. योग्य वेग मिळाल्यानंतर उपग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि त्याच्या स्वतःच्या वेगामुळे पृथ्वीभोवती गोल फिरू लागतो आणि हा एका कक्षेत पोहोचल्यानंतर पुढे त्याचे सोलर पॅनल्स आणि अँटेना उघडले जातात. त्यानंतर तो पृथ्वीवरील कंट्रोल सेंटरशी संपर्क साधतो. अशा पद्धतीने सॅटेलाइटचे लॉन्चिंग आणि काम प्रकार आपण पाहिलेत. आता आपण इस्रो ही जी संशोधन संस्था आहे, हे सॅटेलाइट लॉन्चिंग संशोधन आणि सॅटेलाइटचे प्रकार विकसित करायचे काम करत असते. इस्रो या भारतीय संशोधन संस्थेने पहिला सॅटेलाइट 1975 साली आर्यभट्ट हा अवकाशामध्ये सोडला. त्यानंतर इनसॅट आणि जीसॅट हे भारताचे मुख्य उपग्रह आहेत. IRS हे पृथ्वी निरीक्षणासाठी वापरले जाणारे भारतीय उपग्रह आहेत. भारताने चंद्रावर आणि मंगळावर पाठवलेले महत्त्वाचे वैज्ञानिक उपग्रह इस्रो या संशोधन संस्थेने पाठवलेले आहेत. अशा पद्धतीने मी सॅटेलाइट आणि त्याचे चालणारे कार्य मी आपणास समजून सांगितलेले आहे. तरी ही माहिती आपल्याला अतिशय उपयोगाची आहे. ही माहिती ऐकून माझ्या कोच प्रभाकर कासार या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब, लाईक करा ही नम्र विनंती. धन्यवाद.